हालेलुया. आणि आपल्याला कळावं की नेमकं आपण कसं चालावं या गोष्टीसाठी असलेलं ते वचन आहे. पण जरी ते असं म्हणत असले लोक की जरी हे माझ्यासाठी आहे, तरी ते जाणणारे मात्र खूप कमी लोक आहेत या जगात. ते ओळखणारे, त्याला जाणून घेणारे किंवा त्याच्यावर मनन करणारे हे खूप कमी लोक आहेत. बायबलमध्ये एक वचन आहे, मत्तयाचं सुवर्तमान याचा 22वा अध्याय. माझ्यासोबत करा, मत्तय 22 याचं 29वा वचन. मत्तय 22:29. आणि त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, येशूने त्यास म्हटले, तुम्ही शास्त्र व देवाचे सामर्थ्य जाणत नसल्यामुळे भ्रमात पडला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बाजूला सांगा, तुला शास्त्राचा जाणकार बनायचं. तुला शास्त्राचा जाणकार बनायचं. बाजूला सांगा, अजून टच करून, तुला शास्त्राचा जाणकार व्हायचे. प्रेज द लॉर्ड. खूप आवश्यक असणारी गोष्ट आहे, ज्याला आपण आपल्या जीवनात, विश्वास करण्याच्या जीवनामध्ये एक अतिशय महत्वाची अशी गोष्ट समजतो. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने वारंवार या गोष्टीचा उल्लेख केलेला आपल्याला पाहायला मिळतो. मार्काचं शुभवर्तमान 12वा अध्याय आणि 24वा वचन तुम्ही जर वाचलं तर त्या ठिकाणी सुद्धा तो उल्लेख आहे. मार्क 12:24 वाचा. मार्क 12वा अध्याय आणि 24वा वचन. येशू त्यांना म्हणाला, तुम्ही शास्त्र व देवाचे सामर्थ्य न ओळखल्यामुळे भ्रमात पडला आहात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताला काही लोक शास्त्री प्रश्न विचारायला आले होते. आणि प्रश्न विचारायला येणं हा काही गुन्हा नाहीये, आणि प्रश्न विचारणं ही चांगली गोष्ट आहे. पण प्रश्न विचारण्याचा उद्देश जो होता, तो उद्देश मात्र खूप चुकीचा होता. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताने वारंवार शास्त्र्यांना या गोष्टीची आठवण करून दिली. तुम्ही शास्त्र शिकवता खरे, तुम्ही शास्त्र वाचता खरे, त्यानुसार तुम्ही वेगवेगळ्या लोकांना सांगता खरे किंवा स्वतःला शास्त्राचा जाणकार समजता खरे, पण अजून सुद्धा तुम्हाला त्या गोष्टी समजलेल्या नाही. अजून सुद्धा तुम्ही शास्त्राला ओळखलेलंच नाही. आणि म्हणून तुम्ही मला असे प्रश्न विचारता किंवा म्हणून तुम्ही मला अशा प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी विचारून भ्रमात पाडण्याचा प्रयत्न करता, कारण तुम्ही स्वतः भ्रमामध्ये आहात. जो शास्त्र जाणत नाही तो भ्रमामध्ये असतो. जो शास्त्र जाणत नाही तो गोंधळामध्ये असतो. जो शास्त्र जाणत नाही त्याचा भविष्याचं जीवन हे अंधकारमय जीवन बनलेलं असतं. जो शास्त्र जाणत नाही त्याच्या जीवनातले वर्तमान काळातले निर्णय हे वारंवार चुकीचे निर्णय असतात. जो शास्त्र जाणत नाही तो वारंवार बोध होऊन सुद्धा चुकीचा निर्णय घेत राहतो. जो शास्त्र जाणत नाही तो आपल्या जीवनाविषयी भ्रांतीत पडलेला असतो. जो शास्त्र जाणत नाही तो लोकांच्या विषयी इतका जाणकार बनत नाही की ज्याला लोक माझ्याकडे कोणत्या उद्देशाने येतात किंवा माझ्याशी मैत्री कोणत्या उद्देशाने करतात किंवा माझ्या संपर्कात लोक कशामुळे आहेत किंवा माझ्याजवळच का ह्या लोकांचा संपर्क आहे, या गोष्टी तो जाणू शकत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताला वारंवार ह्या गोष्टी शास्त्र्यांना किंवा शिष्यांना या गोष्टीची आठवण करून द्यावी लागली की तुम्हाला शास्त्राचा जाणकार बनायचं आहे. हालेलुया. तुम्हाला शास्त्र जाणायचं आहे. ज्यावेळेस पण शिष्य त्याला प्रश्न विचारायचे त्यावेळेस तो वारंवार त्यांना हे सांगायचा की तुम्हाला ओळखलं पाहिजे की मी काय सांगत आहे, तुम्ही जाणकार बनलं पाहिजे त्याच्याविषयी, कारण जो उलगडा आहे तो उलगडा मी तुम्हाला करून सांगत आहे. आणि तो उलगडा समजल्यानंतरच तुम्हाला समजेल की मी नेमका कोण आहे आणि मी नेमका कशासाठी या जगामध्ये आहे, मी कुठून आलो आणि कुठे जाणार आहे. लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही शास्त्र जाणू लागता त्यावेळेस तुम्हाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळतं. तो पहिला प्रश्न असा आहे, तो आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये असायला हवा. आणि तो प्रश्न असा आहे, मी कुठून आलो आणि मी कुठे जाणार. बाजूला सांगा, तू कुठून आलास आणि कुठे जाणार हे तुला माहिती आहे का? येशू ख्रिस्ताला ते माहिती होतं. येशूला ते माहिती होतं, शास्त्र्यांना माहित होतं. आणि म्हणून शास्त्री त्याला प्रश्न विचारायचे. वाचा माझ्या बरोबर योहानाचं शुभवर्तमान 8वा अध्याय. योहान 8वा अध्याय आणि त्याचं 14वं वचन आहे या ठिकाणी. आणि तुम्हाला जर लिहून घेता आलं तर कृपा करून हे वचन लिहून घ्या आणि तुम्हाला खूप फायद्याची होतील आणि खूप महत्वपूर्ण आहे. आणि तुम्ही हे जाणून घ्यायला हवं
की नेमकं मी कशासाठी आहे, का आहे आणि मी नेमकं काय करायला हवं, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी वाचायला मिळतील. वाचा 8 अध्याय 14 वचन आहे. येशूने त्याला उत्तर दिले, मी स्वतःविषयी साक्ष दिली तरी माझी साक्ष खरी आहे, कारण मी कुठून आलो व कुठे जातो हे मला ठाऊक आहे. मी कुठून येतो व कुठे जातो हे तुम्हाला ठाऊक नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बऱ्याच लोकांच्या बाबतीत या प्रश्नाचं उत्तरच त्यांना मिळत नाही. त्याचं खरं कारण कोणतं आहे माहिती आहे? कारण ते शास्त्राचे जाणकार बनत नाही. बायबल या जगामध्ये सगळ्यात जास्त वाचलं जाणारं पुस्तक आहे. सगळ्यात जास्त जर कुठलं धर्मग्रंथाचं कुठलं भाषांतर झालं असेल तर ते बायबलचं झालं. जगातल्या प्रत्येक लिखित भाषेत आजपर्यंत त्या प्रत्येक लिखित भाषेमध्ये बायबलचं भाषांतर झालं आणि प्रत्येक जी भाषा, बोली भाषा असेल किंवा लिखित भाषा असेल, जास्त त्याच्यामध्ये ट्रान्सलेशन पण झालेलं आहे आणि त्यांच्या हातामध्ये ते बायबल आहे. लक्षात घ्या, बरीच लोक या जगामध्ये करोडोच्या संख्येमध्ये लोक बायबल वाचतात, पण ज्या जाणकार व्हायला हवं त्यांची संख्या मात्र लाखामध्ये सुद्धा नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. वाचणारे करोड आहेत पण जाणकार मात्र लाखोमध्ये सुद्धा नाही. याचं खरं कारण काय आहे माहितीये? त्यांना जाणकार बनायचंच नाहीये, त्यांना त्या गोष्टी जाणूनच घ्यायच्या नाही, त्यांना त्या गोष्टीविषयी जास्त ओळखूनच घ्यायचं नाही, त्यांना त्या गोष्टींच्या खोलातच जास्त जायचं नाही. बरोबर फक्त त्या गोष्टी आणि आशीर्वादाचं कुठं सापडते का बघा, शांतीचं कुठं वचन मिळते का बघा, माझ्या जीवनातली समस्या सुटण्यासाठी कुठं वचन सापडते का बघा, मला स्वर्गात जाण्यासाठी कुठं सापडते का बघा, आणि त्याच्यानंतर माझा मुलगा ठीक होण्यासाठी कुठं सापडते का पहा, आणि त्याच्यानंतर मला चांगली बायको मिळेल याच्याविषयी कुठं सापडते का पहा, मला चांगला नवरा मिळेल याच्याविषयी कुठं सापडते का पहा, मला संपत्ती मिळेल याच्याविषयी कुठं सापडते का पहा, 2 बायका करता येतील का याच्याविषयी कुठं आहे का शोधून पहा. याचा शोध करणारे भरपूर आहेत, पण त्या शास्त्रामध्ये देवाला शोधणारे खूप कमी आहेत. त्या शास्त्रामध्ये स्वर्गाचा खरा शोध करणारे खूप कमी आहेत. त्या शास्त्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या गोष्टी जे गुपित परमेश्वराने सांगून ठेवलेले आहे ते गुपित शोधणारे खूप कमी आहेत आणि म्हणूनच जाणकार खूप कमी आहेत. हालेलुया. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं की जो पहिला प्रश्न तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये पडायला हवा, हा प्रश्न अनेक लोकांना आहे बरं आज. कोणता? की मी या कशासाठी या जगामध्ये आलो आणि मी कुठून, म्हणजे मी कुठून आलो आणि मी कुठे जाणार. हालेलुया. शास्त्री पुरुषांना सुद्धा या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायचं नव्हतं आणि म्हणून तर येशू ख्रिस्तानी हा जो प्रश्न मी तुम्हाला सांगितला तो प्रश्न वारंवार शास्त्री पुरुषांना विचारला, वारंवार त्यांना ह्या गोष्टीची आठवण करून दिली की मी कुठून आलो आणि मी कुठे जातो हे मला ठाऊक आहे. वारंवार शास्त्री पुरुषी त्याला प्रश्न विचार, तू ख्रिस्त आहेस का, तू देवाचा पुत्र आहेस का, आणि तू या जगामध्ये कशासाठी आला, आणि तू भूते का काढतो, आणि तू शिक्षण का देतो, तू चमत्कार कशासाठी करतो, तुझ्याजवळ सामर्थ्य कोणतं आहे, आणि मग तुझ्याजवळ शक्ती कोणती आहे. आणि मग येशू त्यांना एकच उत्तर द्यायचं, मी कुठून आलो आणि मी कुठे जाणार हे मला ठाऊक. प्रेज द लॉर्ड. हे तुम्हाला ठाऊक नाही. तुम्हाला ठाऊक नाही तुम्ही कुठे आला आणि तुम्ही कुठे जाणार आहात. आणि बाकीच्या लोकांना ह्या जाणून घेण्याची गरज नव्हती. ते विचित्र प्रश्न विचारायचे येशू ख्रिस्ताला. ते काय प्रश्न विचारायचे? ते म्हणायचे की 7 भाऊ होते आणि मग त्याला एक बायको होती आणि त्याच्यानंतर त्या 7 एका पाठोपाठ एक मरण पावले, 7 जणांसोबत त्या स्त्रीने लग्न केलं आणि मग ते स्वर्गाचं राज्य ज्यावेळेस येईल त्यावेळेस ते कुठे जातील आणि मग त्याच्यासोबत नेमकं पती आणि पती पत्नी कोण असतील त्या ठिकाणी. मग येशू त्याला प्रश्न विचारायचा की तुम्ही शास्त्राचे जाणकार नाही आणि म्हणून तुम्हाला या गोष्टीचं उत्तर सापडत नाही आणि म्हणून सुद्धा तुम्ही या गोष्टी समजून घेऊ शकत नाही. ज्या वेळेस शास्त्री पुरुषांच्या विषयी किंवा त्यावेळेच्या बायबलच्या अभ्यासकांच्या विषयी, बायबल वाचणाऱ्या लोकांच्या विषयी, नियमशास्त्राचं पालन करणाऱ्यांच्या विषयी येशूला प्रश्न विचारण्यात आला, त्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने एकच त्याला सांगितलेलं आहे की हे शास्त्र जाणत नसल्यामुळे भ्रांतीत पडलेले आहेत. हालेलुया. आज बरेच लोक शास्त्र जाणत नसल्यामुळे भ्रांतीत पडलेले आहेत. त्याचं कारणच आहे आज अशांतीमध्ये असण्याचं किंवा समस्येत असण्याचं, अडचणीत असण्याचं, आपल्या जीवनाच्या प्रश्नांचं उत्तर न सापडण्याचं खरं कारण जर कोणतं असेल तर हे कारण आहे की त्यांना शास्त्राचं जाणकारच ते नाही किंवा शास्त्र त्यांना ओळखत नाही किंवा शास्त्र ते जाणत नाही. बायबलमध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे हे त्यांना ठाऊक नाहीये आणि म्हणून ते भ्रांतीत पडलेले आहेत. एक माणूस होता बायबलमध्ये की ज्याला खरोखर शास्त्र जाणून घ्यायचं होतं म्हणून रात्रीच्या वेळेस का असेना तो येशू ख्रिस्ताकडे आला आणि त्याचं नाव होतं निकेतन. निकेतन जो आहे तो रात्रीच्या वेळेस प्रभू श्री ख्रिस्ताकडे आला आणि प्रभू श्री ख्रिस्ताकडे येऊन त्याने विचारलं की नवीन जीवन प्राप्त व्हावं किंवा स्वर्गाचं राज्य प्राप्त व्हावं म्हणून मी काय करावं, मला उत्तर द्या. हालेलुया. त्यांनी त्या विचित्र प्रश्न विचारणाऱ्यांच्या मध्ये त्याची गणना झाली नाही. सगळेच शास्त्री पुरुषी असे होते किंवा सगळेच विश्वासणारे असे आहेत अशा प्रकारे
नाहीये. लक्षात घ्या, काही थोडे लोक आहेत की जे शास्त्राचे जाणकार आहेत किंवा त्यांना जाणून घ्यायचंय की देव माझ्याविषयी काय इच्छा बाळगतो, देव माझ्याविषयी काय योजना बाळगतो, मी काय करावं, मी कुठून आलो आणि मी कुठे जाणार आहे याच्याविषयी मला उत्तर हवं आहे. त्याच्यापैकी एक निकेदम होता, त्याच्यापैकी एक गमलीएल होता, त्याच्यापैकी एक आरिमथाईकर योसेफ होता. हे सगळे शास्त्री पुरुष होते. त्याच्यापैकी एक पौल होता. हे शास्त्री पुरुष होते. पुरुषांच्यापैकी यांची गणना होत होती आणि हे बायबलचे जाणकार होते, अभ्यासक होते, शिकवणारे होते, लोकांना समजावून सांगणारे होते. सगळं काही त्यांच्याजवळ होतं. पण त्यांना अधिक जाणून घ्यायचं होतं हे की मी कुठून आलो आणि मी कुठे जाणार. हालेलुया. येशूला विचित्र प्रश्न विचारणाऱ्यापैकी याची गणना होत नाही, ज्यांची मी नावं घेतली. आरिमथाईकर योसेफ असेल, ज्याने प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर जे आहे ते स्वतःच्या कबरेमध्ये ठेवलं, तो. गमलीएल असेल, ज्याने पौलाला शिकवलं, तो असेल. किंवा पौल असेल, ज्यानं जो शिष्य झाला नंतर आणि येशूची सुवार्ता नंतर लोकांना, भरपूर लोकांना त्यानं सांगितली, मंडळी स्थापन केल्या, तो असेल. किंवा निकेदम असेल, जो रात्रीच्या वेळेस त्याच्याकडे आला होता प्रश्न विचारण्यासाठी की जीवन प्राप्त व्हावं मी काय करावं. हालेलुया. भरपूर लोक असे कमी आहेत या जगामध्ये की ज्यांना हा प्रश्न पडलेला आहे आणि ज्यांनी या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. बऱ्याच लोकांना हा प्रश्नच पडलेला नाही, कुठून आला. तुम्हाला ठाऊक आहे की तुम्ही कुठून आला आणि कुठे जाणार आहात. लक्षात घ्या, जर या प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर तुम्हाला शास्त्र जाणावं लागेल, शास्त्र ओळखावं लागेल, ते वाचावं लागेल, त्याच्यावर मनन करावं लागेल, त्याच्याविषयीचा अभ्यास करावा लागेल. बरेच लोक आज भ्रांतीत पडण्याचं कारण आहे 7वा अध्याय. योहानाचा शुभवर्तमान 7वा अध्याय काढा आणि 15 वचन काय सांगतं. येशू ख्रिस्ताच्या विषयी नेहमी असे प्रश्न पडायचे लोकांना. आज सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताविषयी लोकांना प्रश्न पडतात. तुमच्या मनामध्ये काही प्रश्न पडलेत की नाही मला ठाऊक नाही, पण आज बऱ्याच लोकांना या गोष्टीविषयी प्रश्न पडतात की येशू खरंच तारणार आहे, येशू खरंच देव आहे, येशू देवाचा पुत्र आहे, येशू चमत्कार का करतो, येशू कशासाठी या जगामध्ये आला, येशूने जगामध्ये येऊन काय केलं, येशू कशासाठी स्वर्गामध्ये गेला, कधी गेला आणि तो कधी येणार आहे, आणि अशा बऱ्याच गोष्टीविषयी. आणि या ठिकाणी सुद्धा त्याच्या शिकवणीविषयी प्रश्न पडला, त्याच्या अधिकाराविषयी प्रश्न पडला आणि नेहमी शास्त्री पुरुषांना हा प्रश्न पडायचा. पण येशू ख्रिस्ताच्या विषयी प्रश्न पडत असताना त्यांनी मात्र याचा शोध शास्त्रामध्ये करण्याचा मात्र कधीच प्रयत्न केला नाही. ते विचित्र प्रकारे येऊन येशू ख्रिस्ताला प्रश्न विचारायचे. आज आपल्या भ्रमामध्ये पडण्याचं कारणच हे आहे की देवाच्या चरणाजवळ बसून त्याच्याकडून उत्तर मिळवण्याची अपेक्षाच विश्वासणारे करत नाही. हालेलुया. त्यांना कुठून तरी युट्यूबवरच्या व्हिडिओ पाहून त्यांना काहीतरी मिळवायचं आहे आणि मग व्हॉट्सअपवरती काहीतरी ज्ञान मिळवायचं आहे किंवा फेसबुकवरून काहीतरी ज्ञान मिळवायचं आहे. कारण ऑनलाईन मुळे इतकं जे आज गणित बिघडलेलं आहे विश्वासणाऱ्यांचं. कारण आत्ताचा हा काळ सर्वात जास्त बहकण्याचा काळ आहे. हा जो काळ आहे, ज्या काळामध्ये आपण जगत आहोत त्या काळामध्ये हा सर्वात जास्त बहकण्याचा काळ. मी काही आठवड्यापूर्वी तुम्हाला संदेश दिला होता, याला आपण क्रेझी टाइम म्हणतो, म्हणजे वेड्यासारखा काळ. की ह्या वेड्यासारख्या काळामध्ये विश्वासणाऱ्यांना जास्तीत जास्त शास्त्र वाचायचं आहे आणि त्याचं जाणकार बनायचं आहे. जो जाणकार बनणार नाही तो अतिशय सोप्या पद्धतीनं बहकला जाईल, अतिशय सोप्या पद्धतीनं बहकवलं जाईल त्याला सैतानाला. कारण सैतान काय करतो माहित आहे, त्याला ठाऊक आहे की जसा जसा त्याचा शेवटचा काळ जवळ आलेला आहे तशा प्रकारे तू जास्त प्रयत्न करणार आहे, जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्त असं म्हणाला की शेवटच्या काळी लोकांची प्रीती थंडावे. लोकांची प्रीती थंडावे म्हणजे नेमकं काय होईल? लोक प्रार्थना पण करतील, लोक बायबल पण वाचतील, लोक चर्चमध्ये पण येतील आणि सगळं काय करतील, दान पण देतील, दशमांश पण देतील, सगळं काय करतील, पण येशूवर ते प्रीती मात्र कधीच करणार नाही. येशू शास्त्रावर प्रीती कधीच करणार नाही, बायबलवरती प्रीती कधीच करणार नाही. त्यांच्या या सगळ्या गोष्टी केवळ फॉर्मॅलिटीज म्हणून करत राहतील ते. कारण शास्त्री पुरुष नेमकं तेच करत होते. ते मंदिरात पण जात होते, ते शास्त्र पण वाचत होते, ते दान पण देत होते, दशमांश पण देत होते, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी पण करत होते. त्यांचं वस्त्र सुद्धा अगदी पांढरं शुभ्र होतं, त्यांच्या वस्त्राला वेगवेगळ्या प्रकारचे गोंडे पण लावलेले होते, आध्यात्मिक वेगवेगळ्या प्रकारच्या विधी पण ते करत होते. पण ख्रिस्ताला मात्र त्यांनी ओळखलं. हालेलुया, हालेलुया. बऱ्याच वेळेस होतं काय माहितीये की आपण कर्मकांडांच्या मध्ये आणि त्या वेगवेगळ्या प्रकारच्या रूढींमधून आल्यामुळं आपल्या मनामध्ये तो जो अंश आहे तो अंश असतो आणि सैतानाला चांगल्या प्रकारे ठाऊक असतं की याला कुठं अडकवायचंय आणि मग तो अडकवतो नेमकं बरोबर त्या गोष्टीमध्ये. कोणत्या गोष्टीमध्ये? तू दान दे, दशमांश दे, चर्चमध्ये जा, प्रार्थना पण कर, बायबल पण वाच, या सगळ्या गोष्टी कर. पण प्रीती मात्र जी करण्याची प्रीती आहे ती प्रीती मात्र त्या प्रीतीपासून तो आपल्याला विभक्त ठेवतो आणि आपण कुठून आलो आणि कुठे जाणार या गोष्टी आपण जाणीवपूर्वक विसरतो. हालेलुया, हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही शास्त्राचे जाणकार बनता ना
त्यावेळेस तुम्हाला हा प्रश्न सतत सतावत राहतो. मी कुठून आलो, मी कुठे जाणार, मी कुठून आलो, मी कुठे जाणार. मला बाजूला सांगा, तू कुठून आला आणि कुठे जाणार, तू कुठून आलास आणि कुठे जाणार. लक्षात येतं मी काय सांगत आहे तुम्हाला, मी कुठे घेऊन जात आहे माहिती आहे? तुमच्या मनामध्ये, तुमच्या डोक्यामध्ये, तुमच्या अंतःकरणामध्ये, तुमच्या हृदयामध्ये, तुमच्या शरीरामध्ये वारंवार हा प्रश्न घोटवत राहील किंवा वारंवार हा प्रश्न येत राहील आणि तुम्हाला त्याचं उत्तर सुद्धा कंटिन्यूपणे मिळत राहील. आणि ज्यावेळेस तुम्हाला उत्तर मिळत राहील ना, तुम्ही खरे शास्त्राचे जाणकार व्हाल. तुम्हाला ती प्रीती करण्यासाठी मदत करेल, तुम्हाला देवाला ओळखून घेण्यासाठी मदत करेल, तुम्हाला तुमचं जे कर्मकांडातून बाहेरून सगळ्या गोष्टी शारीरिक रूपाने नव्हे तर आत्म्याच्या स्वरूपामध्ये करण्यासाठी ते तुम्हाला मदत करत राहील. प्रभू येशू ख्रिस्ताला ही वारंवार या गोष्टीची जाणीव होती आणि त्याला ठाऊक होतं मी कुठून आलो, मी कुठे जाणार, हे त्याला ठाऊक होतं. आणि म्हणून तर तो म्हणतो की मला माहित आहे, याचं उत्तर मला ठाऊक आहे, आणि मी कुठून आलो, मी कुठे जाणार हे मला ठाऊक आहे. माझा अधिकार कोणापासून हे मला माहित आहे, आणि त्याच प्रकारे मी भूते काय करतो हे मला ठाऊक आहे. त्याच्यानंतर मी कशा प्रकारे ह्याला शिक्षण देत आहे हे मला ठाऊक आहे, आणि माझा मृत्यू कसा होणार आहे हे सुद्धा मला ठाऊक आहे. मृत्यूनंतर मला कोणता अधिकार मिळणार आहे हे सुद्धा मला ठाऊक आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हे सगळं कशामुळे ठाऊक होतं त्याला? कारण तो शास्त्राचा जाणकार होता. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्हाला तुमचं उत्तर ज्यावेळेस कधी मिळेल माहिती आहे? ज्यावेळेस तुम्ही जाणकार बनाल, ज्यावेळेस तुम्ही हे वाचू लागाल, ज्यावेळेस याच्यावर मनन करू लागाल, ज्यावेळेस तुम्ही याच्यावर प्रीती करू लागाल. त्यावेळेस बरेच लोक आज हे वाचतात पण त्याच्यावर प्रीती करत नाही आणि ते भ्रम कल्पनांच्या मध्ये अडकलेले आहेत. वाचा योहानाचा शुभवर्तमान 9:41 वचन. येशू ख्रिस्तानी 41 वचन त्या ठिकाणी सांगतं. येशू त्याला म्हणाला, तुम्ही आंधळे असता तर तुम्हाला पाप नसते, परंतु आम्हाला दिसते असं तुम्ही आता म्हणता, म्हणून तुमचे पाप तसेच राहतात. आता ही जी उत्तर आहेत याची उत्तर पाठीमाग याचं उत्तर मिळवण्यासाठी किंवा येशूला नेमकं काय म्हणायचं आहे त्याच्याविषयी पाहण्यासाठी तुम्हाला पाठीमागे जावं लागेल. पाठीमागे कुठे जाल तुम्ही? योहानाचा 9वा अध्याय आणि त्याच्या 25व्या वचनामध्ये आपण जाऊया. 25 आणि 31 दोन्ही वचन वाचणार आहोत आपण. यावरून त्याने उत्तर दिले, तो पापी आहे किंवा नाही हे मला ठाऊक नाही, पण मला एक गोष्ट ठाऊक आहे की मी पूर्वी आंधळा होतो आणि आता मला दिसते. हालेलुया. आणि 31वं वचनात सांगतं, आपल्याला ठाऊक आहे की देव पापी लोकांचे ऐकत नाही, तर जो कोणी देवाचा भक्त असून त्याच्या इच्छेप्रमाणे वर्ततो त्याचे तो ऐकतो. हालेलुया. आता या ठिकाणी उत्तर जे आहे ते उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे. शास्त्री परुषी आणि त्या आंधळ्या माणसाचे आई वडील, त्याच प्रकारे आंधळा मनुष्य, हे सगळेजण त्या ठिकाणी आहेत आणि त्यांच्यातलं जे संभाषण आहे ते 9व्या अध्यायामध्ये तुम्हाला वाचायला मिळेल. तुम्ही वाचा नंतर अगदी काळजीपूर्वक 9वा अध्याय, तुम्हाला बरीच प्रश्नांची उत्तर मिळतील त्या ठिकाणी. आणि शास्त्री पुरुषी त्या आंधळ्या माणसाजवळ येतात, कारण आंधळ्याला येशू ख्रिस्ताने आरोग्य दिलं असतं. तो जन्मापासून आंधळा असतो, त्याला त्याचे डोळे बरे केलेले असतात आणि डोळे बरे झाल्यानंतर त्याला प्रश्न विचारण्यात येतात, काही प्रश्न. आणि ज्यावेळेस त्याला प्रश्न विचारतात त्यावेळेस त्या प्रश्नांचं उत्तर तो शास्त्री पुरुषांच्या पेक्षा पण उत्तम उत्तर देतो. आणि ते उत्तर असं आहे की तो पापी आहे किंवा कोणता आहे, म्हणजे अपापी आहे किंवा पापी आहे हे मला ठाऊक नाही, पण मला हे ठाऊक आहे की मी पूर्वी आंधळा होतो आणि आता मी डोळस आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. लक्षात घ्या, जो आंधळा होता तो आंधळा शास्त्री पुरुष नव्हता, तो बायबलचा जाणकार नव्हता किंवा त्यांनी खूप वाचलेलं नव्हतं, तो रोज मंदिरात जाणारा सुद्धा नव्हता. पण एक गोष्ट मात्र त्याच्याकडे चांगल्या प्रकारे ठाऊक होती. त्याला ठाऊक होतं की ज्याने माझे डोळे बरे केले, त्यानं आजपर्यंत कधी पाहिलेलं नव्हतं, जग कधी पाहिलं नव्हतं, पण एकाच नजरेत त्याला हे समजलं की ज्याने माझे डोळे बरे केलेले तो देवाचा पुत्र आहे आणि तो पापी नसून तो पवित्र व्यक्ती आहे. आणि पवित्र व्यक्तीशिवाय कुणाला डोळे बरे करता येत नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ज्या वेळेस आपण बायबल विषयी पाहतो किंवा बायबल विषयी वाचतो ना, ज्यावेळेस त्या बायबल विषयी विचार करतो त्या वेळेस तुमच्या डोक्यामध्ये ह्या गोष्टी पाहिजेत की देवानं, मी जसं सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की जी वचनं आहेत ती देवाने तुमच्या आणि माझ्यासाठी सांगितली किंवा बोलली किंवा ते वचन माझ्यासाठीच केवळ आहे असं म्हणून केवळ ते होत नाहीये, तर ते तुम्हाला आपल्या अंतःकरणामध्ये एक्सेप्ट करावं लागेल. शरीराने एक्सेप्ट करण्याविषयी मी बोलत नाही, आत्म्यानी एक्सेप्ट करण्याविषयी, आत्म्याने स्वीकारण्याविषयी बोलतो.
ज्या वेळेस आपल्याला असं वाटतं की माझ्या जीवनामध्ये देवाची वचनं इम्प्लिमेंट व्हावीत किंवा तसंच काम व्हावं जसं लिहिलेलं आहे किंवा तशाच प्रकारे देवाने कार्य करावं जसं लिहिलेलं आहे, त्या वेळेस आपल्या अंतःकरणामध्ये या गोष्टीविषयी तुम्हाला जाणीव झाली पाहिजे की मी कितपत त्या वचनावरती प्रीती केलेलं आहे आणि कितपत माझ्या जीवनाविषयी असलेली जी उत्तर आहे ती मी त्याच्यातून उत्तर मिळवलेले आहे. माझ्या जीवनाविषयी काही प्रश्न आहेत, जे प्रश्न येशू ख्रिस्ताला होते, जे प्रश्न शास्त्र्यांना होते, जे प्रश्न वेगळ्या त्या ठिकाणी त्या आंधळ्याला पण होते, पण आंधळ्याला मात्र एका क्षणामध्ये उत्तर मिळालं. पण शास्त्री पुरुषांना येशू क्रूसावर जाईपर्यंत सुद्धा आणि गेल्यानंतर सुद्धा उत्तर मिळालं नाही. तरी सुद्धा येशू ख्रिस्तावर मेला, त्याच्यानंतर मरणातून जिवंत झाला, तरी सुद्धा त्यांनी शिपायांना पैसे दिले आणि सांगितलं की तो उठला आहे असं सांगू नका, तर त्याचं शरीर रात्री आम्ही झोपेत असताना चोरून नेलं असं सांगा. म्हणजे तिथपर्यंत त्याला भ्रांत पडलेली होती, तिथपर्यंत त्याला कळालं नाही की येशू ख्रिस्त खरोखर देवाचा पुत्र होता. हालेलुया. म्हणजे त्यांच्या डोळ्यावर इतकी अविचारांची पट्टी बांधलेली होती. बायबल रात्रंदिवस वाचणारे लोक होते बघे, आणि असे साधारण लोक नव्हते. आणि त्या लोकांना आजकाल बायबल अगदी उघडून पिले म्हणणारे असे बरेच लोक ह्या जगामध्ये आहेत, पण ते जाणत मात्र अजिबात नाही, ओळखत मात्र अजिबात नाही. देवाच्या त्या शास्त्रावर कधीच त्यांना प्रीती करायची झाली नाही किंवा कधीच त्यांना असं वाटलं नाही की माझ्या प्रश्नाचं खरं उत्तर माझ्या ज्ञानात नाहीये, माझ्या बुद्धीमध्ये नाही, मला जे समजतं त्याच्यामध्ये नाही, तर देवाचा आत्मा जे मला सांगतो त्याच्यामध्ये आहे. हालेलुया. लक्षात घ्या, तुमची बुद्धी तुम्हाला काय सांगते, तुमचे विचार तुम्हाला काय सांगतात, किंवा जग काय सांगतं, किंवा जगातले लोक काय सांगतात, जगातली पुस्तकं काय सांगतात, या सगळ्या गोष्टी देवासमोर शून्य ठरतात. ज्या वेळेस तुम्ही देवासमोर बसता, देवाच्या जनाजवळ बसता, त्या वेळेस एक लक्षात घ्या, देवाचा आत्मा कंटिन्युअसपणे तुमच्या हृदयाशी बोलतो आणि तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर पण देऊ लागतो. हालेलुया. पण ज्या वेळेस तुम्ही केवळ पुस्तक म्हणून वाचू लागता, केवळ एक नॉर्मल पुस्तक आहे, रोज माझी सवय आहे आणि त्याच्यामुळे मला बायबल वाचलं पाहिजे आणि माझं रुटीन आहे त्याच्यामुळे मी बायबल वाचतो आणि या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी इतकं महत्वाचं नाही, तर नेहमी तुम्ही भ्रांतीत राहा. कारण जसे शास्त्री पुरुष भ्रांतीत होते, फक्त ते भ्रांतीत असल्याचं कारणच हे होतं की त्यांनी कधीच त्या गोष्टीविषयी जाणून घ्यायचा प्रयत्न केला नाही. वाचा माझ्याबरोबर इब्री लोकांपत्र याचा 3रा अध्याय. तिसरा अध्याय आणि 10वं वचन. आणि बायबल त्या ठिकाणी सांगतं, यामुळे त्या पिढीवर संतापून मी म्हणालो, मी हे सतत भ्रमिष्ट अंतःकरणाचे लोक आहेत, यांनी माझे मार्ग जाणले नाही. हालेलुया. ते भ्रमिष्ट अंतःकरणाचे का होते त्याचं कारणच हे होतं, शास्त्री पुरुषांच्या विषयी जसं येशू ख्रिस्त म्हणाला की जर तुम्हाला पाप ठाऊक नसतं, जर तुम्हाला या गोष्टी समजत नसत्या किंवा तुम्ही जर आंधळे असतात तर तुमचं पाप तुमच्याजवळ गणलं गेलं नसतं. पण तुम्ही आता डोळस पडलं असं म्हणता, त्यावेळेस तुमचं पाप मात्र तुमच्याकडे गणलं जातं आणि तुम्हाला देव पापी ठरवतो. हालेलुया. बरीच लोक आज स्वतःच्या शब्दांनीच देवासमोर पापी म्हणून स्वतःला सादर करतात. याचं कारणच हे आहे, शास्त्री पुरुषांनी स्वतःला पापी म्हणून कसं सादर केलं माहिती आहे, कारण ते भ्रमिष्ठ झाले. त्यांनी स्वतःला भ्रमिष्ठ अंतःकरणाने ते प्रभू येशू ख्रिस्ताकडे गेले आणि नंतर बऱ्याच ठिकाणी ज्या ठिकाणी पिलाताने त्यांना प्रश्न विचारला, अरे येशू ख्रिस्ताला मी क्रूसावर खेळलो आणि बरबाचं काय करावं, तर बरबाला तुम्ही सोडून द्या. आणि येशू ख्रिस्ताचं काय करावं, येशू ख्रिस्ताला क्रूसावर खेळ. आता येशू ख्रिस्ताला क्रूसावर खेळत असताना शास्त्री पुरुष आणि लोक असं म्हणाले की त्याचं रक्त जे आहे, त्याचं निर्दोष जे रक्त आहे, त्याच्या निर्दोष रक्ताचा जो श्राप येणार आहे तो श्राप आमच्यावर येऊ. हालेलुया. समजतं मी काय सांगतो? असं म्हणण्याचं कारण काय होतं ठाऊक आहे? कारण त्यांना असं वाटलं की आमचे डोळे उघडलेले आहेत. त्यांना असं वाटलं की आमचे डोळे उघडलेत, आमचे डोळे बंद अंतःकरणाच्या, मी कुठून आलो हे मला ठाऊक आहे, मी कुठे जाणार आहे हे मला ठाऊक आहे. ज्यावेळेस त्याला प्रश्न विचारायचे, ज्यावेळेस सरकार वाड्यामध्ये येशू ख्रिस्ताला नेण्यात आलं ना आणि त्यावेळेस प्रश्न विचारला, तू ख्रिस्त आहेस का? येशू म्हणाला, हो मी ख्रिस्त आहे. प्रेज द लॉर्ड. त्यांच्या समोरच येशू ख्रिस्ताने याचं उत्तर दिलं होतं. लक्षात घ्या, तो म्हणाला होता की मी कोण आहे, मी ख्रिस्त आहे. बऱ्याच वेळेस येशू ख्रिस्ताने स्पष्टपणे ह्या गोष्टीचं उत्तर दिलं होतं की मी ख्रिस्त आहे. पिलाता समोर सुद्धा तो म्हणाला, हो तुम्ही म्हणतात तसं मी देवाचा पुत्र आहे. हालेलुया. असं म्हणण्याचं कारणच काय होतं, त्याला ठाऊक होतं की हे भ्रमिष्ठ अंतःकरणाचे आहेत आणि हे म्हणतात की मी डोळे माझे उघडे आहेत, तर यांचे डोळे मी उघडण्याची गरज नाही, त्याच्यामुळे हे डोळे उघडले असं म्हणताय, म्हणजेच काय, मी बोलतोय त्याला समजणार नाही.
समजतं मी काय सांगतोय? ज्या वेळेस तुम्ही असं म्हणता की माझे डोळे बंद आहेत, येशूने ते उघडायची गरज आहे, त्यावेळेस तुम्हाला खऱ्या अर्थानं शास्त्र समजून लागतं. पण ज्या वेळेस तुम्ही असं म्हणता माझे डोळे ऑलरेडी उघडलेले आहेत, त्यावेळेस तुम्हाला पाप पण समजत नाही, तुम्हाला शास्त्र पण समजत नाही, तुम्हाला त्याचा उलगडा पण होत नाही, तुम्हाला देव काय म्हणतोय हे पण कळत नाही, आणि देवाचं ते शास्त्र जाणून घ्यायची इच्छा पण होत नाही. हालेलुया. ज्या वेळेस तुम्ही असं म्हणू लागता की माझे डोळे बंद आहेत, देवा तू देव उघड, मला जाणून घ्यायचंय, मला त्या ठिकाणी मला समजून घ्यायचंय, तुझं म्हणणं काय, तुझं म्हणणं काय, तुझं म्हणणं काय. ज्या वेळेस तुम्ही असं म्हणता, ज्या प्रकारे तो आंधळा मनुष्य म्हणतो, त्या प्रकारे तो म्हणाला की तो पापी आहे की नाही मला माहित नाही, पण मला ठाऊक आहे की त्याने माझे डोळे उघडले. हालेलुया. आणि शास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे की अपवित्र माणसाला आंधळ्याचे डोळे उघडता येत नाही. हालेलुया. हे मला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. जी मुद्द्याची गोष्ट आहे ही त्याला ठाऊक होती, पण ह्या मुद्द्याच्या गोष्टी शास्त्री पुरुषांना ठाऊक नव्हते. त्यांना त्यांचं जे लक्ष आहे त्यांचं लक्ष इतर गोष्टीवरती, म्हणजे मानवी जे ज्ञान म्हणतात ना, मानवीची बुद्धी म्हणतात, देवाच्या मानवाच्या ज्ञानानं जे देवाच्या वचनाला जाणून घ्यायची जी प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती त्यांच्यामध्ये होती. जे शिक्षकांची गर्दी ज्याला म्हटली जाते ती गर्दी त्यांच्याजवळ होती. जे अंतःकरण आहे, जे नम्रतेचं अंतःकरण पाहिजे किंवा जे जाणून घ्यायचं अंतःकरण पाहिजे, देवासमोर जाऊन देवाच्या चरणाजवळ बसून पवित्रपणे जीवन जगण्याचं जे अंतःकरण पाहिजे ते त्या माणसाजवळ होतं, जे शास्त्री पुरुषांच्या जवळ नव्हतं. आणि म्हणून तर शास्त्री पुरुषाला देव म्हणाला की तुम्ही म्हणता की मी माझे डोळे उघडलेले आहेत म्हणून तुमचं पाप तसंच राहतं, त्याची क्षमा नाही होत. हालेलुया. पण तो म्हणाला की मी डोळस नाहीये, मी आंधळा आहे, तर त्याचं पाप त्याच्यापासून काढून घेतलं जातं, कारण त्याच्या डोळ्याबरोबर त्याला पवित्रपणा पण फुकट मिळतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बऱ्याच वेळेस होतं काय की आपण सुरुवातीलाच त्याच्याकडे जाऊन असं म्हणतो की मला हे सगळं समजलेलं आहे, मला हे सगळं ठाऊक आहे. बऱ्याच वेळेस पाऊल असं म्हणाला की प्रभूजी मला जे शास्त्र आहे ते मला अजिबात कळालेलं नाही, मला समजलेलं नाही, कारण मला ते अजून जाणून घ्यायचंय. तुरुंगामध्ये तो बसतो, तुरुंगामध्ये पत्र लिहितो आणि कित्येक तरी मंडळाची स्थापना केली, कित्येक तरी शिष्य बनवले त्याने, कित्येक तरी देवाचं वचन शिकवलं, कितीतरी हजार चमत्कार त्या जीवनामध्ये केले, आणि तो म्हणतो की प्रभू अजून सुद्धा मला जाणून घ्यायचं आहे तुझं अंतःकरण, अजून सुद्धा मला ओळखून घ्यायचं आहे, कारण पाप्यातला पापी मी आहे, पाप्यातला पापी मी आहे. याचं कारणच असं होतं की त्याला ठाऊक होतं की अजून सुद्धा मी आहे, अजून सुद्धा मला समजत नाही, अजून सुद्धा मला समजत नाही. पण जो म्हणतो की मी डोळस आहे, मला समजतं, मला कळतं, मला समजतं, त्याला शास्त्र जाणून घ्यायची कधीच इच्छा नसते, त्याला त्या शास्त्रातल्या गोष्टी समजतच नाही, त्याला उलगडच होत नाही, त्याला उलगडच होत नाही. कारण होतं काय की तो अगोदरच तो म्हणत असतो शास्त्री पुरुषासारखा मी डोळस आहे, मला सगळं समजतं, मला समजतं, मला सगळं, कारण आमच्याजवळ ग्रंथ आहे, आमच्याजवळ मोशेचं नियमशास्त्र आहे, आमच्याजवळ ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि म्हणून तर येशू ख्रिस्ताजवळ ते यायचे आणि म्हणायचे आम्ही अब्राहमाचे पुत्र आहोत, आम्हाला मोशेने नियमशास्त्र लावून दिलं, आणि आम्ही इस्रायलचे वंशज आहोत, तुम्ही कोण आहात आणि तुमचं तर घराणं कोणतं आहे, आणि या सगळ्या गोष्टी ते जाणून घेत होते. आणि बऱ्याच वेळेस होतं काय की त्या ठिकाणी त्यांना हे सगळं ठाऊक असताना सुद्धा त्यांच्या डोळ्यावर पट्टी यासाठी बांधली गेलेली होती की ते अगोदर पासून असं म्हणत होते की आम्ही डोळस आहोत, आम्ही डोळस आहोत. कारण ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला त्यावेळेस हिरोद राजाने जर पहिल्यांदा कोणाला बोलवलं असेल तर शास्त्री पुरुषांना बोलवलं, त्याला बोलवलं शास्त्र्यांना, आणि त्याला विचारलं की ख्रिस्ताचा जन्म कोठे व्हायचा हे सांगा. त्यांनी शास्त्र शोधलं आणि त्यांचा शोध असा लागला की बेथलेहमात होणार आहे. बरोबर उत्तर दिलं आहे, बरोबर, त्यांचं उत्तर चुकलेलं नव्हतं, लक्षात घ्या. मग त्याचा मृत्यू कुठे होणार आहे हे ठिकाण सुद्धा त्याला ठाऊक होतं, यरूशलेमात त्याचा मृत्यू होणार, कारण बायबलमध्ये हे सगळं लिहून ठेवलेलं आहे अगोदरपासून की येशू ख्रिस्ताचा जन्म बेथलेहमात होईल, येशू ख्रिस्ताचा मृत्यू हा यरूशलेमात होईल, आणि हे पण लिहिलेलं आहे की येशू ख्रिस्ताला नासोरी म्हणतील, हे सुद्धा लिहून ठेवलेलं आहे. हालेलुया. ह्या सुद्धा गोष्टी लिहून ठेवले. येशू ख्रिस्त आणि नासोरी म्हणजे नासरीत जे आहे ते गालिलामध्ये आहे, हे सुद्धा लिहून ठेवलेलं आहे. पण ज्या वेळेस येशू ख्रिस्त आला, येशू ख्रिस्त चमत्कार करतो, येशू ख्रिस्त शिक्षण देतो, त्यावेळेस बायबल त्या ठिकाणी आपल्याला सांगतं, शास्त्री पुरुषांच्या मध्ये चर्चा ही झाली की नासरेतातून मसीहा येणार नाही किंवा गालिलातून मसीहा येणार नाही. हे गोष्ट ते बोलतात की गालिलातून कोणीही पवित्र माणूस येऊ शकत नाही, कारण गालिल हे जे काय आहे परराष्ट्रीयांचं ठिकाण आहे किंवा गालिलातून अपवित्र लोक येतात, त्याच्यामुळे मसीहा त्याच्यातून येणार नाही. शास्त्रात अगोदरच लिहिलेलं होतं की नाझरेतातून येशू येईल, गालिलातून येशू येईल, कारण नाझरेत जे आहे ते गालिलामध्ये होतं, आणि येशू ख्रिस्त बेथलेहमात जन्मेल, येशू ख्रिस्त यरूशलेमात त्याचा मृत्यू होईल, हे सगळं लिहिलेलं होतं. पण या त्यांच्या डोळ्यावर पट्टी पडण्याचं कारण काय होतं, त्यांना हेच गोष्टीचा कॉन्फिडन्स होता, त्याला ओव्हर कॉन्फिडन्स म्हणतो आपण, आणि तो ओव्हर कॉन्फिडन्स असा होता की आमचे डोळे उघडले, आमचे डोळे बंद नाही, आणि म्हणून त्यांचं पाप तसंच राहील, म्हणून त्यांचं पाप तसंच राहील.
त्यांचे डोळे उघडले नाही, कारण देवाला त्याचे डोळे उघडण्यासाठी कोणत्याही प्रकारची मेहनत करावी लागली नाही किंवा हात ठेवायची गरज पडली नाही. देव असं म्हणाला नाही, कारण ते अगोदरच जर म्हणत असतील की माझे डोळे उघडले, त्या माणसाला काय देव बरा करणार? कारण येशू म्हणाला की निरोग्यास वैद्याची गरज नाही, आरोग्यास वैद्याची गरज नाही, तर निरोग्यास वैद्याची गरज आहे. हालेलुया. जो निरोगी आहे किंवा ज्याच्याजवळ आरोग्य नाहीये त्या व्यक्तीलाच वैद्याची गरज आहे, पण जो आजारी नाहीये त्याला कोणत्याही प्रकारच्या वैद्याची आवश्यकता नाही. शास्त्री पुरुष ऑलरेडी असं म्हणायचे की माझ्या जीवनामध्ये माझे डोळे उघडलेले आहेत आणि म्हणून त्यांना त्याची गरज पडली नाही. आज लोक या प्रश्नाचं उत्तर शोधता शोधता यासाठी थकले की त्यांना शास्त्र जाणून घ्यायचं नाही. येशूला हे ठाऊक होतं की मी कुठे आलो आणि मी कुठे जाणार. तुम्हाला हे ठाऊक आहे का? बाजूला परत एकदा प्रश्न विचार की तू कुठून आलास आणि तू कुठे जाणार आहेस, हे तुला ठाऊक आहे का? माझ्या बरोबर हे कारा नीतिसूत्रेचं पुस्तकाचा 14वा अध्याय, नीतिसूत्रेचा 14वा अध्याय 22 वचन. दुष्टपणाची मसलत करणारे भ्रांत नव्हत काय, चांगल्याची मसलत करणाऱ्यास दया व सत्य ही प्राप्त होतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बऱ्याच वेळेस होतं काय की ज्यावेळेस आपण लोक शास्त्र जाणून घ्यायचा प्रयत्न करतो त्यावेळेस दुष्टपणाच्या मसलतीमध्ये आपण जास्त पडतो. शास्त्र जाणून घ्यायचं असेल तर पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितली, तुम्हाला डोळस आहे असं म्हणून तुम्ही देवासमोर जा तर तुमचे डोळे कधीच उघडणार नाही. पण तुम्हाला असं म्हणावं लागेल की मी आजारी आहे, माझे डोळे बंद आहेत, माझे ती डोळे उघडतो. आणि ज्यावेळेस तुम्ही असं म्हणाल त्यावेळेस तुमचे डोळे उघडले जातील. हालेलुया. पण ज्यावेळेस तुम्ही असं म्हणाल की मी अगोदर डोळस आहे तर तुमचे डोळे उघडण्याचा गरजच तुम्हाला पडणार नाही आणि म्हणूनच तुम्हाला त्या गोष्टी समजणार नाही. पण या ठिकाणी दुसरी महत्वाची गोष्ट आहे की ज्या वेळेस तुम्हाला असं वाटतं की शास्त्र मला समजावं त्यावेळेस तुमची मसलत जी आहे ती मसलत जी आहे ती चांगल्या प्रकारची मसलत असायला हवी. की ज्याला आपण असं म्हणतो की आपल्या अंतःकरणामध्ये जे आहे आपली धाव जी आहे नेहमी दुष्टपणाकडे असते. कारण देव आपल्याला वचनामध्ये असं सांगतो की मनुष्याचं अंतःकरण जे आहे ते सर्वात काय आहे, कपटी आहे आणि त्याच्यामध्ये येणारे विचार जे असतात ते सतत वाईट असतात. हालेलुया. सतत काय असतात, सतत वाईट विचार येतात आणि ह्याला पाठलाग करणारा पाप आपण म्हणतो. पाठलाग करणं सतत काहीतरी त्याचा काहीतरी होत असतो, पाठलाग करतात. जशा प्रकारे देवाने सांगितलं कायनाला सांगितलं की तू पाप जे आहे ते दरवाजाजवळ आहे आणि ते टपून आहे तुझ्यावर आणि त्याचा रोग जो आहे तो तुझ्यावरती आहे आणि सतत ते दरवाजावरतीच राहणार आहे आणि सतत तुझ्यावरती रोग देऊन ठेवणार आहे. कारण का, कशासाठी? कारण तुम्ही आणि मी आपण विश्वासणारे या नात्याने जीवन जगत असताना सैतानाची कधीच इच्छा नसते की आपण देवाजवळ राहावं, देवाचं शास्त्र जाणून घ्यावं. कारण त्याला ठाऊक आहे ज्या वेळेस हा देवाचं शास्त्र जाणून घेईल, वचन जाणून घेईल, ज्या वेळेस देवाची इच्छा जाणून घेईल, देवाचे संकल्प याला कळू लागतील, देव याच्याविषयी काय विचार करतो हे ह्याला कळू लागेल, त्यावेळेस हा माझ्यापासून लांब जाईल. आणि म्हणून सतत तो शास्त्र जाणून घेण्यापासून किंवा शास्त्र जाणून घेण्याच्या त्या इच्छेपासून सुद्धा आपल्याला लांब करत राहतो. आणि म्हणून आपल्या अंतःकरणामध्ये जी मसलत येते ना ती सतत वाईट मसलत येत असते किंवा ज्याला आपण कल्पना म्हणतो किंवा ज्याला आपण विचार म्हणतो, ज्याला आपण जे थिंकिंग आपण म्हणतो. वारंवार एखाद्या गोष्टीला पाहिल्यानंतर आपल्या मनामध्ये जे थिंकिंग येत असतं त्या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या सतत मनुष्याच्या मनामध्ये वाईट येत असतात. त्याचं परिवर्तन आपल्याला चांगल्यामध्ये करावं लागेल. हालेलुया. त्याचं परिवर्तन जोपर्यंत तुम्ही चांगल्यामध्ये करू शकत नाही, सतत तुम्ही देवाच्या वचनाविषयी, देवाच्या सामर्थ्याविषयी, त्याच्या चांगुलपणाविषयी, त्याच्या गौरवाविषयी, त्याच्या महान सामर्थ्याविषयी, स्वर्गाविषयी आणि पवित्रपणाविषयी, देवाची महिमा करण्याविषयी आणि त्याचप्रकारे प्रार्थना ऐकण्याविषयी, प्रार्थना करण्याविषयी, बायबलविषयी, या सगळ्या विषयीचा तुम्हाला काय करावं लागेल, विचार करावा लागेल. त्यामुळेच तुमच्या अंतःकरणातील भ्रांती दूर होईल. हालेलुया. समजतं मी काय सांगतो? भ्रांती दूर होण्यासाठी तुम्हाला तुमच्या अंतःकरणातल्या मसलतीला बदलावं लागेल. बऱ्याच वेळेस लोक काय करतात, ही जी अंतःकरणातली मसलत आहे ती मसलत बदलत नाही. अंतःकरणातले जे विचार आहेत सतत पाठलाग करणारं जे पातक आहे त्या पाठलाग करणाऱ्या पातकाला थांबवत नाही, दरवाजाजवळच त्याला स्टॉप करत नाही. आणि म्हणून काय होतं माहिती आहे, शास्त्र जाणून घ्यायची इच्छा असून सुद्धा त्याला शास्त्र समजत नाही. हालेलुया.
शास्त्री पुरुषांना या गोष्टी न कळण्याचं कारणच काय होतं? सतत त्यांच्या डोक्यामध्ये ते बसायचे. बायबल त्या ठिकाणी सांगतं, जे मंदिरामध्ये येशू ख्रिस्त यायचा, शिक्षण द्यायचं आणि शिक्षण दिल्यानंतर ते ऐकायचे. असा म्हणाला का येशू? मग हा जो शास्त्री, एक शास्त्री ऐकलेला असतो, तो लगेच मंदिरामध्ये आतल्या खोलीमध्ये जायचा, ज्या ठिकाणी देवडी होती, आतल्या खोल्या होत्या आणि त्या ठिकाणी शास्त्री पुरुषांसाठी आणि त्या काळातल्या याजकांसाठी बसण्याचं ठिकाण होतं, त्या ठिकाणी ते जायचं. किंवा त्यांचं जे कचेरी होती, त्या कचेरीमध्ये न्याय केला जायचा, त्या ठिकाणी ते बसायचे. आणि त्या ठिकाणी बायबलला सांगतं ते मसलत करत बसायचे. काय करत बसायचे? मसलत, एकमेकांची मसलत. आणि कशाची मसलत व्हायची? याची वाट कशी लावावी, याचं वाटवलं कसं करावं, किंवा याला फाड कसं मारावं, याच्याविषयी मसलत करत बसायचे. मसलत म्हणजे काय? चर्चा करायची. एकमेकांची काय करायचे? चर्चा करायची. आणि मग एक सांगायचा, दुसरा तिसरा सांगायचा. आणि मग त्यापैकी एक निकेतन नावाचा एक व्यक्ती होता, किंवा त्यापैकी अरिमथाई एक योसेफ होता. बायबल त्या ठिकाणी सांगतं की त्यांच्या चर्चेला त्यांनी सहमती दिली नव्हती. बायबल त्या ठिकाणी काय सांगतं माहिती आहे? अरिमथाई योसेफाविषयी तुम्ही वाचा, योहानाच्या शुभवर्तमानात तुम्हाला वाचायला मिळेल की त्या ठिकाणी बायबल सांगतं की त्यांच्या चर्चेला अरिमथाईकर योसेफाने संमती दिली नाही, निकेदमाने त्यांच्या मसलतीला संमती दिली नाही. आणि म्हणूनच त्यांनी त्याचं शरीर जे आहे ते नवीन कबरेमध्ये ठेवलं. म्हणूनच त्यांच्या मसलतीला सहमत न दिल्यामुळं, सहमती न असल्यामुळं निकेदम त्यांची मसलत सोडून, त्यांचा ग्रुप सोडून तो कुठे आला होता माहिती आहे? येशू ख्रिस्ताकडे रात्री जेव्हा एकटाच आला होता. काय विचारायला? की अनंत काळाचं जीवन प्राप्त करायचं. मला समजत नाही मी आंधळा आहे, मला समजत नाहीये मी आंधळा आहे, तर मी डोळस काढण्याची काय? हालेलुया. म्हणजे डोळस असणारे बसले होते तिथे चर्चा करत, पण आंधळा माणूस मात्र तिकडे आला होता. आत्म्याने आंधळा होता, त्याला समजत नव्हतं, त्याला माहित नव्हतं. जसं मी सुरुवातीला सांगितलं, जर तुम्ही म्हणाल की मी डोळस आहे, तर तुम्हाला समजण्याचं काही कारण नाही, समजणारच नाही. तुम्ही डोळस म्हणूनच बायबलकडे पहा आणि मग तुम्ही वाचाल तर खरं, पण मूर्खाची मूर्खताच राहून जाईल. मूर्खाला काही समजणार नाही. याचं कारणच काय आहे माहिती आहे? कारण तो म्हणायला हवं की प्रभू मी डोळस नाहीये, मी आंधळा आहे, मला कळत नाही, मला समजत नाही तुझ्या शास्त्रामध्ये काय लिहिलेलं आहे, मला कळत नाही. आणि ज्यावेळेस कळत नाही आपण असं म्हणतो, त्यावेळेस देव समजावून सांगतो. हालेलुया. ज्यावेळेस असं म्हणतो की आपण मला काहीच कळत नाहीये प्रभूजी, मला समजावून सांग, मला उलगडा होते, मला गुडघ्यावर बसायचं. कारण जो कळत नाही तो असं म्हणतो, तो प्रयत्न करतो. ज्याचे डोळे उघडे असतात ना, तो डोळे उघडण्यासाठी प्रयत्नशील राहायची गरज नाही. पण ज्याचे डोळे बंद असतात तो मात्र सतत प्रयत्न करतो, कसे उघडतील, कसे उघडतील, कसे उघडतील. कारण त्याला जग बघायचं. हालेलुया. त्याला जग बघायचं. हालेलुया. त्याला लाल रंग पाहायचा आहे, त्याला काळा रंग पाहायचा आहे, त्याला पांढरा रंग कसा दिसतो हे पाहायचं आहे, त्याला पेन कसा दिसतो हे पाहायचं आहे. ज्याला डोळं जायचो असं म्हणतो मला पेन माहिती, यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, कारण तो पाहतोय. हालेलुया. पण आंधळ्यासाठी पेन मात्र खूप महत्वाची गोष्ट आहे. हालेलुया. समजतं तुम्हाला? ज्यावेळेस आपण असं समजतो की मी आंधळा आहे देवाच्या वचनाच्या बाबतीत, त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये असं कार्य होतं. मसलत करत बसले ते बाकी शास्त्री, पण निकेदम मात्र कुठे आला होता? निकेदम येशू ख्रिस्ताकडे आला होता. तो त्या मसलतीत सामील झालेला नव्हता. तुमची जी मसलत आहे, तुमची जी चर्चा आहे, तुमच्या अंतःकरणात, कदाचित तुम्ही ग्रुपमध्ये चर्चा करत असाल किंवा अंतःकरणात तुम्ही चर्चा करत असाल, त्या चर्चेला तुम्हाला पूर्ण विराम द्यावा लागेल. हालेलुया. ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की शास्त्र मला समजावं, वचन समजावं, मला खऱ्या अर्थाने योग्य अर्थ कळावा, त्या व्यक्तीला आपल्या अंतःकरणातली वाईट मसलत बंद करावी लागेल. जो व्यक्ती वाईट मसलत बंद करतो तोच भ्रांतीतून बाहेर येतो. हालेलुया. वाईट मसलतीमध्ये जो जीवन जगतो तो भ्रांतीतून बाहेर येणं अशक्य आहे. कारण वाईट मसलत आहे ती सतत आणि सतत काय करत असते, त्याला त्याच्या विचारामध्ये ठेवत. काही आणि हवेलाचं खून करण्याचं कारणच ते होतं. काय कारण होतं? देवाने त्याला आठवण करून दिली होती की पाप दाराशी सपून आहे, पाठलाग करणारं पातक. आणि ते पातक काय करत होतं? त्याच्या अंतःकरणामध्ये शिरलं, त्याच्या अंतःकरणात मसलत झाली, अंतःकरणामध्ये त्याने ठरवलं की मी हवेलाचा खून करणार, मी हवेलाचा खून करणार. हवेलाचं जे आपण देवाने मान्य केलं, माझं नाही केलं. मग तो रागावला, चिडला, अंतःकरणामध्ये बरंच ते विचार झाले, प्लॅन झाला, कुठं मारायचं, कसं मारायचं, आणि मारल्यानंतर लपवून कसं ठेवायचं, आणि त्याच्यानंतर देवाला कसं खोटं बोलायचं, हे सगळं ठरलं. आणि मग त्याच्यानंतर त्याने जाऊन हवेलाचा खून केला. जे मसलत आहे ती मसलत अंतःकरणामध्ये सगळी ठरलेली होती. आणि मग त्याच्यातूनच त्या सगळ्या गोष्टी घडल्या. ज्या वेळेस शास्त्री पुरुषांनी मसलत केली आणि मग त्यांनी असं ठरवलं आणि एक दिवस त्यांच्यातला जे शास्त्री उठून म्हणाला की आपण त्याच्यातल्या एखाद्या शिष्याला पकडू, कारण मी त्याला द्रव्याचा लोभ आहे हे मला ठाऊक आहे, आणि त्याच्याजवळ डबी असेल तो पैसे चोरतो. त्यातलाच एक शास्त्री म्हणाला. आणि मग त्याने हेरोदाला बोलवलं, यहुदाला बोलवलं. आणि यहुदा आला, आणि यहुदा आल्यानंतर त्याने सांगितलं, यहुदा इस्रायलने सांगितलं की मी त्याला धरून देईन, मला तुम्ही काय द्या. त्यांनी मला सांगितलं त्याला 30 रुपये तुला मिळतील.
जी मसलत आहे ती मसलत असा वाईट परिणाम घडवते. शास्त्र जाणून घ्यायची इच्छा जो बाळगतो त्याला असे मसलतीतून बाहेर यावं लागतं. जो व्यक्ती आपल्या अंतःकरणामध्ये त्या निकेतमासारखा विचार करेल, जो व्यक्ती अरिमथाईसारखा विचार करेल, ज्या त्या सगळ्या सहमतीतून किंवा ज्या चर्चेतून किंवा त्या सगळ्या मसलतीतून बाहेर यायचा प्रयत्न करेल, त्यालाच खऱ्या अर्थानं शास्त्र समजेल. किंवा ज्याला असं वाटेल की मी आंधळा आहे, मी डोळस नाहीये, त्याच व्यक्तीला त्या गोष्टी समजू लागतील. लक्षात घ्या, तुम्ही असं म्हणत राहा की मला ठाऊक आहे मला दान देणं म्हणजे काय असतं, त्याचा आशीर्वाद पण मला ठाऊक आहे, आणि केवळ तुम्ही आज समजा थोडं देता आणि मग देवाला देव तुम्हाला थोडा आशीर्वाद पण देतो, या सगळ्या गोष्टी. पण जे देणं आहे म्हणजे देण्याविषयीच मी तुम्हाला सांगतो, किंवा प्रार्थना करण्याविषयी मी तुम्हाला सांगतो. अशा बरेच विषय आहेत की ज्याला आपण बायबलमधून समजावून घेऊ शकतो. आणि देण्याविषयीचे जवळपास 100 मॅसेज किंवा 1000 संदेश त्या बायबलमधून तुम्हाला मिळतील. आणि अशा प्रकारच्या गोष्टी त्याला जाणून घ्यायचं. त्याला एवढंच ठाऊक असतं की दान द्यायचं आणि देवापासून मला प्राप्त करायचं. पण दान देण्यामध्ये पेरणी आहे, दान देण्यामध्ये देवाचा आशीर्वाद आहे. मग दान कोणतं द्यायचं, कोणत्या प्रकारे द्यायचं, कसं द्यायचं, कोणतं कधी द्यायचं, आणि कधी दिल्यानंतर काय काय मिळतं, आणि अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टी त्या माणसाला जाणून घ्यायच्या नसतात. आणि त्याचं डोळे, त्याला असं वाटत असतं की माझे डोळे उघडे, मला ठाऊक आहे दान दिल्यावर आशीर्वाद देतो, इतकंच मला जाणून घ्यायचंय, ह्याच्या पलीकडे मला काहीही जाणून घ्यायचं नाही. आणि म्हणून त्याचं जे आशीर्वाद आहे ते लिमिटेड राहतात. लिमिटेड राहण्याचं कारण काय होतं माहिती आहे? किंवा काही कालांतराने असा लिमिटेड असणारा व्यक्ती काय करतो ठाऊक आहे, काय कालांतराने तो दान द्यायचं बंद पण करून टाकतो. त्याला ठाऊक असतं की माझ्या दानाचा काही उपयोग होत नाही व्यवस्थित, आणि त्याच्यामुळे, कारण त्याला ठाऊक असतं की माझे डोळे उघडे आहेत आणि दानाविषयी जे आहे ना ते मी खूप चांगलं बघितलेलं आहे. कारण तो थोडक्यातच अर्ध्या, ज्याला आपण असं म्हणतो अर्ध्या हरकुणाने पिवळा झालेला मनुष्य ज्याला आपण म्हणतो, अशा प्रकारचा जो व्यक्ती असतो. आणि त्याला केवळ दान देणं आणि देवापासून प्राप्त करणं इतकंच माहित असतं. पण त्याला पेरणी ठाऊक नसते, देवाच्या राज्यामध्ये देणं माहित नसतं, सुवार्थेसाठी देणं माहित नसतं, त्याच प्रकारे दशमाव देणं ठाऊक नसतं, आणि त्याच प्रकारे इसाकाने काय केलं ठाऊक नसतं, त्या सातपदीतील विधवेने काय केलं ते ठाऊक नसतं, आणि त्याच्यानंतर दाविदाने कसं दान दिलं हे त्याला ठाऊक नसतं, शल्मोनाने कसं दान दिलं हे त्याला ठाऊक नसतं. कारण हे सगळं कुठे लिहिलंय? शास्त्रामध्ये लिहिलंय. आणि त्याच व्यक्तीला ते समजतं जो म्हणतो की मला तुला अधिक काहीतरी द्यायचं आहे, त्याच व्यक्तीला हे समजावून सांगतो ते. हालेलुया. नाही तर त्याला इतकंच माहित असतं मी दान दिलं मला आशीर्वाद मिळाला, बस, ह्याच्या पलीकडे मला काय सांगू नका. कारण त्याला माहित असतं, त्याला हे आपल्या अंतःकरणात वारंवार तो म्हणतो मी डोळस आहे, मी आंधळा नाही, मला ठाऊक आहे दान द्यायचं, मला ठाऊक आहे, मला माहिती आहे प्रार्थना करायची, मला ठाऊक आहे प्रार्थना करायची. त्याची प्रार्थना 5 मिनिटाच्या वर का जात नाही, 10 मिनिटाच्या वर का जात नाही, किंवा त्याची प्रार्थना आपल्या घरातल्या वस्तू मिळवण्याच्या पलीकडे का जात नाही, त्याचं कारण हे असतं की त्याला त्या प्रार्थनेविषयी डीप वर खोलवर जाणून घ्यायचं नसतं. शास्त्र प्रार्थनेविषयी नेमकं काय म्हणतं हे त्याला जाणून घ्यायचं नसतं. त्याला, कारण त्याला ह्या गोष्टीमध्ये तो लिमिटेड स्वतःला ठेवलं. त्याला असं वाटत असतं मी डोळस आहे प्रार्थनेविषयी, हा प्रार्थना मला ठाऊक आहे, प्रार्थना हो मी रोज प्रार्थना करतो, बायबल वाचतो हो मी रोज बायबल वाचतो, कारण मी डोळस आहे, मी आंधळा नाही. पण जो आंधळा आहे ना तो म्हणतो मला प्रार्थनेविषयी जाणून घ्यायचंय, जाणून घ्यायचंय. आज मी 5-6 तास प्रार्थना करतो कंटिन्यू, तरी पण मी असं म्हणत आहे प्रभूला की प्रभू मला अजून जाणून घ्यायचंय, अजून जाणून घ्यायचंय, अजून जाणून घ्यायचंय. आता हे जाणून घ्यायचं काय आहे नेमकं? कारण देव जितकं मी जाणून घेईन तितकं मला बसवे, तितकं मला बसवे, तितकं मला बसवे, तितकं मला बसवे, जाणून घे. आज मला इथं उभं राहण्याची शक्ती नाही, याचं कारण काय माहिती आहे? कारण देवाला मला जाणून घ्यायचं, जाणून घ्यायचं, जाणून घ्यायचं. माझ्या अंतःकरणातली जी आग्नी आहे ती आग्नी काय करते? शरीराला हे करत आहे, कमजोर करते, त्याची लढाई होत आहे. याचं लढाई होण्याचं कारणच हे आहे. हालेलुया. म्हणत आहे मी डोळस नाही, मी आंधळा आहे. हालेलुया. मी समजते मी तुम्हाला काय सांगतो. शास्त्र जाणून घ्या म्हणजे तुम्हाला समजू लागेल की प्रार्थना म्हणजे खऱ्या अर्थाने काय आहे. दान देणं म्हणजे काय. तुम्ही दानाच्या पण पलीकडे काहीतरी करा. हालेलुया. दानाच्या पण पलीकडे त्या लोकांनी, पावलासारख्या, पेत्रासारख्या लोकांनी हसत हसत क्रूसावरती कसे चढले. पेत्र असा कसा म्हणाला असेल की मला माझ्या प्रभूसारखं लटकवू नका, उलट टांगा. ज्यावेळेस पौल तुरुंगामध्ये असताना सुद्धा येशू ख्रिस्ताला न नाकारता त्यानं शीर्षक कसा स्वीकारला असेल, कसा स्वीकारला असेल. याचं कारण ते होतं की तो शेवटच्या क्षणापर्यंत म्हणत होता की मला जाणून घ्यायचं त्यात काय असतो, तू कसं सहन केला असेल क्रूसावरचं क्रूर मरण, हे मला जाणून घ्यायचंय प्रभूजी, जाणून घ्यायचं. आणि म्हणून तर शेवटच्या क्षणी सुद्धा ज्या वेळेस जिथं कुऱ्हाड लागणार आहे तोपर्यंत सुद्धा त्याचं अंतःकरण प्रभूशी लागलेलं होतं. कुरकुर त्याच्या जीवनातली कधीच निघून गेली. आज थोडं जरी एक जरी प्रार्थना ऐकली नाही तर लोक लगेच मला पास्टर बघा ना आमचं हे बुडालं, ते केलं, असं झालं, तसं. बऱ्याचशाच गोष्टी हे एवढं सांगून म्हणतात की त्यांच्या जीवनामध्ये देवाने एकही काम केलं नाही. मला पण कदाचित असं कधी कधी त्यांचं ऐकून एवढं वाटतं, अरे इतक्या समस्येत हा जगतोय कसा.
प्रेज लॉर्ड, हालेलुया. कारण काय माहितीये, त्याला जाणून घ्यायचं नाही, त्याला जाणून घे. त्याची प्रार्थना घरातलं कपाट मिळण्याच्या पलीकडे, मला फ्रीज मिळू दे, कपाट मिळू दे, मला सोनं मिळू दे, याच्या पलीकडे जातच नाही कधी. का जात नाही माहितीये? कारण त्याला ठाऊक आहे प्रार्थनेविषयी मी डोळस आहे, प्रार्थनेविषयी डोळस आहे. मला माहिती आहे प्रार्थना म्हणजे काय. प्रार्थना माहिती आहे, प्रार्थना म्हणजे देवाशी बोलणं असतं बस. प्रार्थना म्हणजे काय, गुडघ्यावर एक 15 मिनिटं बसायचं बस, इतकं. प्रार्थना म्हणजे काय, चर्चमध्ये बसायचे, डोळे बंद करायचे, हा डोळा उघडतो का तो बघतो का असं बघायचं, ही प्रार्थना आहे बस. याच्या पलीकडे प्रार्थना म्हणजे काय नाही. कारण ते डोळस आहे, भ्रांतीत पडले. आणि भ्रांतीत पडल्यामुळं शास्त्रीय पुरुषांना येशू म्हणाला, तुम्ही भ्रांतीत पडला म्हणून तुम्हाला समजत नाही मी काय सांगतो, म्हणून तुम्हाला कळत नाही मी म्हणतोय की मी ख्रिस्त आहे, तरी पण तुम्ही विश्वास नाही करत, तरी पण तुमचं पातक तुमचं तसंच राहतं. कारण तुम्ही म्हणता तुम्ही डोळस आहात. त्या माणसाचं पातक एका क्षणामध्ये निघून गेलं. याचं कारणच काय होतं माहिती आहे, तुम्हाला मी आदर आहे. आणि म्हणून तर तो शास्त्रीय पुरुषांच्या पेक्षा महान उत्तर देऊ शकला. जे शास्त्राचे जाणकार होते त्यांना जे उत्तर देता आलं नाही, ते उत्तर त्या आंधळ्या माणसाने दिलं की ज्याला कधी बायबल सुद्धा पाहिलं नव्हतं. हालेलुया. कदाचित तो मंदिरात सुद्धा गेला नसेल, आंधळा असेल म्हणून, कदाचित त्याला मंदिरात सुद्धा गेलं नसेल काही त्यांनी, पण तरी पण तो उत्तर दिला की अपवित्र माणसाला आंधळ्याचे डोळे उघडता येत नाही. हालेलुया. हे मला ठाऊक आहे. हालेलुया. असं म्हणण्याचं कारण आहे की तो म्हणाला की मी अंध आहे आणि म्हणून त्याला डोळे दिले प्रभू. आज आपल्या अंतःकरणामध्ये विचार करा की मी भ्रमिष्ठ अंतःकरणाने बायबलवर विश्वास ठेवत की मी डोळस आहे म्हणून स्वतःची फसवणूक करत का मी म्हणत आहे की प्रभूजी मी डोळस नाहीये, मला समजत नाही, मला समजावचा प्रार्थनेविषयी मला थोडंवर समजाव, मला समजाव प्रभू शास्त्र काय सांगतो, मला समजाव प्रभूजी दान देणं म्हणजे नेमकं काय, मी अजून कुठे कमी पडतोय का, मला समजावून सांग प्रभूजी. बरेच लोक आज ते समजूनच घ्यायचा प्रयत्न, संकट काय आहे याचं जर उत्तर तुम्ही शोधलं असतं आपल्या हृदयामध्ये. कारण लक्षात घ्या, विश्वासणाऱ्याच्या संकटाचं उत्तर त्याच्या आत्म्यामध्ये असतं, जगात नसतं. हालेलुया. विश्वासणाऱ्यांच्या प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही, त्याचं उत्तर नेहमी तुम्हाला आत्म्यातच सापडेल. विश्वासणाऱ्यांच्या बाबतीत बोलतोय मी. हालेलुया. उत्तर तुम्हाला आत्म्यामध्येच सापडेल, बाहेर सापडणार नाही. आणि आत्म्यात शोध केल्यानंतर समज, आणि डोळस माणसाला कधीच आत्म्याचं उत्तर सापडत नाही. हालेलुया. जो म्हणेल की प्रभू मला समजावून सांग, त्याला सापडतो. हालेलुया. बरेच लोक आज आत्म्यात दोष शोधतात, विश्वासणारे आत्म्यात दोष शोधतात, ह्याला त्याला दोष देतात, हा दोषी आहे, तो दोषी आहे, ती दोषी आहे, हिनं असं केलं, तिनं तसं केलं, त्यानं असं केलेलं आहे, आणि मग माझी परिस्थिती, मार्केट थंड आहे, कोरोना आला, आणि असं बरंच काय. हे सगळं आहे, हे सगळं बरोबर पण असेल, लक्षात घ्या. पण या सगळ्यापेक्षा बरोबर काय आहे तर आत्म्यात तुमचं उत्तर आहे. हालेलुया. बरेच लोक शास्त्र जाणत नाही म्हणून भ्रांतीत पडतात, प्रार्थनेविषयी भ्रांतीत पडतात, समस्यांच्या विषयी भ्रांतीत पडतात, दान देण्याविषयी भ्रांतीत पडतात, पालकाविषयी भ्रांतीत पडतात, चर्चविषयी भ्रांतीत पडतात, स्वर्गाविषयी भ्रांतीत पडतात. त्याला ठाऊकच नसतं मी कुठून आलोय, आपण कुठून आलो माहिती आहे तुम्हाला, त्याचं उत्तर मी नाही दिलं. हालेलुया. तुम्हाला ठाऊक आहे त्याचं उत्तर, मी कुठून आलो. हालेलुया. बाजूला विचार, तू कुठून आला? स्वर्गातून आला. हालेलुया. सगळे जर स्वर्गातून आले. हालेलुया. आणि आपण कुठे जाणार आहोत? स्वर्गात जाणार आहोत. बाजूवाले सांगा तू स्वर्गात जाणारच पण. हालेलुया. माझी नेहमी प्रार्थना आहे की तुम्हाला प्रत्येक व्यक्ती स्वर्गामध्ये जा. हालेलुया. हालेलुया. कोणीही त्या स्वर्गाला मुकू नये. हालेलुया. परमेश्वर तुम्हाला सगळ्यांना घेऊन जाणार. हालेलुया. स्तोत्र करता काय म्हणतो वाचूया आपण. स्तोत्र 119 97. हे खूप सुंदर असं वचन आहे, लक्षात घ्या. आणि ज्यावेळेस तुम्ही हे वाचता त्यावेळेस आपल्या अंतःकरणामध्ये ह्या गोष्टीविषयी विचार करा की देऊन ठेवता की नाही मला ठाऊक नाही. स्तोत्र 119 97 वचन. आणि त्या ठिकाणी वचन सांगतं, आहा हा तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे, दिवसभर मी त्याचे मनन करेन, तुझ्या आज्ञा मला आपल्या वैरापेक्षा अधिक सुज्ञ कर, कारण त्या सदोदित माझ्या जवळच आहे. माझ्या सर्व शिक्षकापेक्षा मी अधिक संबंध साधतो, कारण मी तुझ्या निर्बंधांचे मनन करतो. वयोवृद्धापेक्षा मला अधिक कळते, कारण मी तुझे विधी पाळतो. तुझे वचन पाळावे म्हणून मी आपले पाऊल प्रत्येक वाईट मार्गापासून आलो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. दावीद असं म्हणतोय, लक्षात घ्या, तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे. दावीदाविषयी नेहमी लोक विचार करतात की दावीद देवाच्या मनासारखा राजा कसं काय होता, विचार करून सुद्धा कसं काय तो असा जीवन जगला, कसं काय तो त्याच्या वंशातून त्याचा वंश कधीच फाटला गेला नाही, त्याच्या वंशातून प्रभू येशू ख्रिस्त कसा आला. त्याचं कारण इथं आहे.
हालेलुया. त्याचं उत्तर जे आहे त्याचं उत्तर या ठिकाणी आहे. तो नेहमी असं म्हणायचा, तुझं नियमशास्त्र मला प्रिय आहे, Praise the Lord. तुझं वचन मला प्रिय आहे, तुझ्या वचनावर मी प्रीती करतो. हालेलुया. तो देवाला प्रिय असण्याचं कारण हे असं आहे की तो देवाच्या वचनावर प्रीती करतो. हालेलुया. बऱ्याच वेळेस तुम्ही जर देवाच्या वचनावर प्रीती करणारे असाल तर तुम्हाला या जगातल्या गोष्टीवर प्रीती करायची गरजच पडणार नाही. तुम्हाला त्या गोष्टीविषयी जास्त विचारात पण करायची गरज पडणार नाही. ऑटोमॅटिक रीतीने परमेश्वर तुम्हाला त्या अंतःकरणामध्ये ती प्रीती टाकत राहील. हालेलुया. म्हणून तर पेत्राला प्रभू येशू ख्रिस्ताने वारंवार ते प्रश्न विचारले, तू माझ्यावर प्रीती करतोस का, तू माझ्यावर प्रीती करतोस का, तू माझ्यावर प्रीती करतोस का, तू माझ्यावर प्रीती करतोस का. याचं उत्तर या विचाराचं कारणच हे होतं की त्याला ठाऊक होतं की लोक प्रीती नाही करत. हालेलुया. येशू ख्रिस्ताने ज्यावेळेस त्याला प्रश्न विचारला त्यावेळेस त्याचा जो प्रश्न होता तो प्रश्न खूप महत्वाचा आहे, लक्षात घ्या. तो प्रश्न असा होता, येशू ख्रिस्ताने पेत्राला पेत्र म्हणून नाही बोलवलं, येशू ख्रिस्ताने त्याला शिमोन म्हणले. त्या ठिकाणी शिमोन म्हणे. आणि शिमोनाचा अर्थ काय होतो माहिती आहे? शिमोनाचा अर्थ लवाळाचा माहिती, जे असं गवत जे बेंड होतं, असं गवत जे काय होतं बरं, बेंड होतं. म्हणजे समजा पाण्यामध्ये, लवाळा नेहमी पाण्यामध्ये येतो, काय येतो, पाण्यामध्ये येतो. आणि पाण्यामध्ये आल्यानंतर पाण्याचं जर वाहता एकदम प्रेशर आलं, वाहतं पाणी आलं तर लवाळा काय करतो माहिती आहे, तो गवत जे असतं ते असं बेंड होतं, पाणी निघून जातं त्याच्यावरून आणि लवाळा परत असा उभा राहतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याला ठाऊक होतं पेत्र असा बदलणारा माणूस आहे सारखा, है ना, पाणी आलं की हलणारा आहे तो. त्याला ठाऊक होतं, त्याला चांगल्या प्रकारे ठाऊक होतं. आणि म्हणून तर येशू त्याला म्हणाला, लवाळा बदलणाऱ्या माणसा, तू माझ्यावर प्रीती करतोस का. हालेलुया. तो ऍक्च्युली असं म्हणत होता, बदलणाऱ्या माणसा, बदलणाऱ्या व्यक्ती नेहमी बदलणार. आपल्या प्रत्येकाला तो म्हणतो बरं, तुम्ही माझ्यावर प्रीती करताय का, माझ्या वचनावर प्रीती करताय का. शास्त्र आपल्या अंतःकरणामध्ये साठवून ठेवण्यासाठी त्याच्यावर प्रीती करणं जास्त महत्वाचं आहे. भ्रमिष्ट अंतःकरणाचे होऊ नये यासाठी आपल्याला त्याच्यावर प्रीती करणं महत्वाचं आहे. जसं मी सुरुवातीला सांगितलं की तुम्हाला त्याचं काय करावं लागेल, डोळस आहे असं म्हणावं नाही लागणार. तुम्हाला असं म्हणावं लागेल की मी आंधळा आहे, मला समजावून सांग, त्यावेळेस तुम्हाला समजेल. दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्हाला त्या मसलतीतून बाहेर यावं लागेल. मसलतीतून बाहेर आल्यानंतर तुम्हाला शास्त्र समजू लागेल, त्याचा उलगडा होऊ लागेल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्हाला प्रीती करावी लागेल. हालेलुया. प्रीती करावं लागेल त्या शास्त्र. प्रीती केल्या वाचून तुम्हाला शास्त्र कधीच नाही समजणार. तुम्ही किती पण म्हणाल, असं म्हणाल की प्रभू मला समजावून सांग, प्रभू मला समजावून सांग, नाही समजणार. तुम्हाला प्रीती करावी लागेल शास्त्रावरती, तुमच्या घरातल्या गोष्टीवरती नाही, घरातल्या टीव्हीवरती नाही, वस्तूवरती नाही, वस्त्रावरती नाही आणि जगातल्या इतर सगळ्या गोष्टीवरती नाही, तर शास्त्रावर प्रीती करणारे आपण बनलं पाहिजे. हालेलुया. दावीद शास्त्रावर, वचनावर प्रीती करणारा होता, नियमशास्त्रावर प्रीती करणारा होता. आणि म्हणून तर संकट आली, अडचणी आल्या, समस्या आल्या, दुःखामध्ये तो पडला, अब्शालोम त्याच्या मागे लागला आणि वेगवेगळ्या प्रकारच्या संकटातून गेला, तो पापामध्ये पडला, मरी त्याच्या मागे लागली, बऱ्याचशा चुका त्याने केल्या, पण त्याची प्रीती मात्र शास्त्रावरची कधीच ठरली नाही. आणि म्हणून देव त्याच्याविषयी असं म्हणतो, तू माझ्या मनासारखा राजा आहेस. हालेलुया. म्हणून तर त्याच्या वंशातून कधीही जो मुलगा आहे, त्याचा वंश जो येशू ख्रिस्तापर्यंत येणार होता, तो वंश कधीच ठरला नाही. याचं कारण ते होतं, त्याचा मुलगा शलोमोन मात्र तितकी प्रीती नाही करू शकला. शलोमोनाने भरपूर ग्रंथ लिहिले, शलोमोनाने भरपूर ज्ञान सांगितलं, सगळं काही केलं, पण त्याची प्रीती मात्र दाविदापेक्षा कमी होती. हालेलुया. दाविदाची प्रीती जास्त होती. दाविदाचं पातक हे शलोमोनापेक्षा मोठं होतं, लक्षात घ्या. तरी पण दाविदाने प्रीती केल्यामुळे दावीद वाचला. हालेलुया. त्याचं वाचायचं कारण हे होतं, शौलाचं जे पातक आहे, शौलाचं पातक दाविदापेक्षा पण कमी होतं. शौलाचं पातक, शौलाने पातक मोठं नाही जो केलं, शौलाने फक्त बळी दिली होती, छोटीशी आज्ञा मोडली होती, पण दाविदाने त्याच्याही पेक्षा मोठं पातक केलं होतं. त्या जो पत्नी असून सुद्धा त्याने व्यभिचार केलेला होता. पण दावीद वाचण्याचं कारणच हे होतं की दाविदाने देवाच्या वचनावर प्रीती केली, जी शौलाने नाही केली, जी शलोमोनाने नाही केली. हालेलुया. तुम्हाला शास्त्र समजायला लागेल ज्यावेळेस तुम्ही प्रीती करू नका. ज्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये बंधन उठावी असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला प्रीती करावी लागेल त्याच्या वचनावर. तुमची प्रीती जी आहे जगातल्या इतर गोष्टीवर जास्त बसणार नाही. तुमची प्रीती हळूहळू तिकडची थंडावत राहील आणि बायबलवरची प्रीती जास्त तुमची वाढत राहील. कारण त्या ठिकाणी सांगतं की मी शास्त्रावर प्रीती करतो म्हणून वयोवृद्धापेक्षा मला जास्त करतो. हालेलुया. ज्ञानी माणसापेक्षा मी जास्त हुशार आहे. प्रीती असणाऱ्या व्यक्तीच्या जीवनात
जीवनामध्ये अशा अद्भुत गोष्टी या ठिकाणी घडतात. कारण बऱ्याच वेळेस बायबल त्या ठिकाणी काय सांगतो बरं, तुझ्या निर्बंधांचे मी मनन करतो म्हणून मला माझ्या शिक्षकांच्या पेक्षा जास्त कळतं. हालेलुया. मला जे शिकवतात त्यांच्यापेक्षा जास्त कळतं. आज जे ऑनलाईन वरती बरेचसे असे लोक ऐकणारे आहेत, ऑनलाईन वरती बरेचसे असे संदेश देणारे आहेत आणि संदेश देणं किंवा ज्ञान सांगणं, ज्ञानाच्या गोष्टी सांगणं हे जास्त महत्वाचं आहे. लक्षात घ्या बरं, कारण संदेश देणं खूप सोपं आहे पण शास्त्रावर प्रीती करणं मात्र खूप अवघड आहे. संदेश देणं खूप सोपं आहे. 1-2-3 तास अगदी मी चांगला अभ्यास करून या ठिकाणी उभा राहील आणि मी तुम्हाला सांगेन आणि तुम्ही पण चांगला संदेश होता म्हणून निघून जाल आणि आठवड्याभर तुमच्या डोक्यामध्ये काहीच राहणार नाही. या सगळ्या गोष्टी शक्य आहे, हे सगळं होऊ शकतं. आज लोक आज विश्वासणारे भ्रमिष्ट होण्याचं कारणच हे आहे की त्यांची प्रीती शास्त्रावर कमी आहे, ते प्रीती शास्त्रावर जास्त करत नाही आणि म्हणूनच त्यांच्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी होत नाहीये, म्हणून त्यांना शास्त्राचा उलगडा होत नाही. आणि म्हणून येशू ख्रिस्त म्हणाला, योहानाचं सुवर्तमानाचं शेवटचं वचन आणि त्याच्यानंतर आपण बंद करूया. योहानाचं सुवर्तमान 9वा अध्याय 31 वचन. आणि 31. त्या माणसाने त्याला उत्तर दिले, हेच तर मोठे आश्चर्य आहे की तू कुठला आहे हे मला ठाऊक नाही, पण त्याने माझे डोळे उघडले. आपल्याला ठाऊक आहे की देव पापी लोकांची ऐकत नाही, तर जो कोणी देवाचा भक्त असून त्याच्या इच्छेप्रमाणे वर्ततो त्यांचे तो ऐकतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा त्या गोष्टीकडे आपण येतो ज्या गोष्टीतून आपण सुरुवात केली आणि ती गोष्ट अशी आहे की आंधळ्या माणसाचे डोळे जे आहेत ते प्रभू येशू ख्रिस्ताने बरे केलेले होते आणि शास्त्री पुरुषी त्याजवळ प्रश्न विचारतात आणि त्याला विचारतात की तुझे डोळे कोण बरे केले. तो म्हणतो तो माणूस कुठला आहे मला ठाऊक नाही, पण मात्र मला हे ठाऊक आहे की माझे डोळे त्याने बरे केले. अपवित्र माणसांचं देव ऐकत नाही, पवित्र माणसांचं देव ऐकत हे मला चांगल्या प्रकारे. हालेलुया. ज्या वेळेस तुमच्या जीवनामध्ये ज्या वेळेस तुम्हाला तुमच्या अंतःकरणामध्ये या गोष्टी येऊ लागतील की मला शास्त्र जाणून घ्यायचं आहे, ज्यावेळेस शास्त्र जाणून घ्यायचं आहे त्यावेळेस तुमचं अंतःकरण जे आहे ते पवित्रतेकडे जास्त झुकलं पाहिजे. पवित्रता आपल्या जीवनात अतिशय महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. अपवित्र माणसाला शास्त्र समजून सांगत नाही देव. हालेलुया. अपवित्र माणसाला देव शास्त्र समजून सांगत नाही. बाजूला सांगा. अपवित्र माणसाच्या जीवनामध्ये वारंवार देवाची वचनं जी आहेत ती त्याला केवळ शिक्षेसाठी, त्यानं पापापासून प्रवृत्त व्हावं म्हणून देव त्याला ते ऐकवत असतो, म्हणून त्याचं जीवन बदलावं यासाठी. आणि जशा प्रकारे मी शमशोनाचं मागच्या वेळेस उदाहरण दिलं होतं, शमशोनाला देवाची वचनं ते न समजण्याचं कारणच हे होतं कारण त्या ठिकाणी बायबल सांगतं की शमशोनाला हे कळलं नाही की देवाचा आत्मा त्याला सोडून गेला. बायबलमध्ये अशी 2 माणसं आहेत की त्याला कळलं नाही की देवाचा आत्मा त्याला सोडून गेला. एक तर शमशोन आणि दुसरा शाऊल. त्या दोघांनाही कळलं नाही की देवाचा आत्मा त्याला सोडून गेला. त्याचं कारण हे होतं की त्यांचे विचार जे आहेत ते अपवित्र बनलेले होते. सुरुवातीला देवाचा आत्मा सोडून जाण्यापूर्वी त्यांचे विचार जे आहेत ते अपवित्र बनलेले होते, म्हणून त्यांना या गोष्टीची कल्पना सुद्धा नव्हती, म्हणजे कारण सुद्धा नाही की देवाचा आत्मा त्याला सोडून गेला. मी नेहमी म्हणत आहे की देवाचा आत्मा येतो आवाज करून पण जातो शांतपणे, पण शांतपणे जाण्यापूर्वी त्याचं जीवन जे आहे, ज्या व्यक्तित्वातून निघून जात आहे त्याचं जीवन अपवित्र बनलेलं असतं, त्याच्या जीवनामध्ये अपवित्रता आलेली असते आणि म्हणून देवाचा आत्मा निघून जातो. आणि जिथं अपवित्रता आहे तिथं शास्त्राचा उलगडा होऊ शकत नाही, शास्त्राचा समजणं होऊ शकत नाही. तो मनुष्य नेहमी भ्रमात पडलेला असतो आणि शमशोन भ्रमात पडलेला होता, शौल भ्रमात पडलेला होता. शौलाला कळत नव्हतं मी कुठं जावं आणि म्हणून तर शमूएलाला मरणातून उठवण्याची त्याच्यावर वेळ आली. भूतविद्याप्रवीण स्त्रीकडे तो गेला आणि त्याला प्रश्न विचारला कारण त्याच्यावर ही वेळ आली की देवाच्या याजकाकडे किंवा मंदिरामध्ये सुद्धा जाऊ शकत नव्हता कारण याजकालाच त्यांनी मारून टाकलेलं होतं, याजकांचाच त्यांनी खून केलेला होता, याजकांच्यावरच त्यांनी तलवार चालवलेली होती. जो एफोद धारण करतो त्याच्यावरच त्याने तलवार कारण का चालवली होती, कारण देवाचा आत्मा त्याच्याजवळ नव्हता आणि म्हणूनच ती तलवार चालवल्यामुळं किंवा तो खून केल्यामुळं तो याजकांच्याकडे पण जाऊ शकत नव्हता, कोशाकडे पण जाऊ शकत नव्हता. तो गेला भूतविद्याप्रवीण स्त्रीकडे आणि त्यानं त्याला विचारलं कारण तो भ्रमिष्ट झालेला होता, त्याला समजत नव्हतं फलिस्त्यांच्या बरोबर युद्ध करू की नको करू, माझे हार होईल की माझी जीत होईल, मी मरणार आहे की जिवंत राहणार आहे, या सगळ्या गोष्टीविषयी भ्रांतीत तो पडलेला होता. आणि भ्रांतीत पडल्यामुळं त्याला गरज पडली देवाचं मार्गदर्शन मिळवण्याची आणि मार्गदर्शन मिळवण्याच्या नादामध्ये तो भूतविद्याप्रवीण स्त्रीकडे गेला आणि झालं असं की शमूएलाने सांगितले की तू आजच मरणार आहेस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड.
ज्यावेळेस अपवित्रतेकडे आपण झुकतो त्यावेळेस शास्त्राचा उलगडा नाही होऊ शकतो. आपण कोणत्या मार्गाने जावं आपल्याला हे समजत नाही. तुम्ही वाचाल तर खरे पण समजणार काहीच नाही. आणि म्हणून तर येशू ख्रिस्त असा वारंवार शास्त्री पुरुषाच्या समोर म्हणाला की तुमचं अंतःकरण जे आहे ते देवापासून दूर आहे. तुमचे डोळे नेहमी बंद राहणार आहेत. बंद यासाठी राहणार आहेत की मी या जगामध्ये न्यायनिवाडा करण्यासाठी आलो. तुम्ही ऐकाल तर खरे पण तुम्हाला समजणार नाही. तुम्ही पाहाल तर खरे पण तुम्हाला काही दिसणार नाही. याचं कारणच हे होतं की त्यांच्यामध्ये अपवित्रता होती. त्यांच्यामध्ये अशा प्रकारच्या अशुद्ध गोष्टी होत्या आणि त्या अशुद्ध गोष्टीमुळं शास्त्री पुरुषांना येशू ख्रिस्ताची वाक्य कधी कळाले नाही, कधी समजले नाही. कारण ते नेहमी असं म्हणत तर होते खरे की आम्ही आंधळे नाही तर आम्ही डोळच आहोत. त्याबरोबर त्यांच्या महत्वाच्या गोष्टी म्हणजे अशा होत्या की त्यावेळेस अंधे फरीसी होते. अंधे फरीसी म्हणतात त्याला, म्हणजे जे घोड्याचा चष्मा असतो ना तशा प्रकारचा चष्मा लावून रस्त्याने जात होते. आणि वेगवेगळ्या प्रकारचे त्या काळामध्ये पद्धत होती की वस्त्रांना गोंडे लावायचे. म्हणजे पवित्र काम करणारे माणसं वस्त्रांना गोंडे लावायचे. आणि येशू ख्रिस्ताने वारंवार ह्या गोष्टीची आठवण करून दिली की शास्त्री योग्य शिकवतात पण त्याचं वर्तन मात्र पवित्रतेचं नाही. ते लोकांना दाखवतात की आम्ही पवित्र आहोत पण ते सुनावलेल्या कपड्यांसारखे आहेत. कारण का आतमध्ये सडलेली हाड आहे म्हणजे आतमध्ये अपवित्रता आहे. आतमध्ये अपवित्रता आणि ती अपवित्रता माझी वचनं त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचत नाही. माझी वचनं जी आहेत ती अंतःकरणावर आत्म्यापर्यंत पोहोचत नाही. ती कानापर्यंत जातात पण कानापासून ट्रान्सफर आत्म्यामध्ये होत नाही. हालेलुया. अपवित्र माणसाच्या जीवनामध्ये तसंच होतं. जो पवित्र आहे त्याला आंधळ्याचे डोळे काय बाकीच्या सगळ्याच गोष्टी नाही समजत. पण तो व्यक्ती जो आहे जो आंधळा होता तो आंधळा व्यक्ती असं म्हणाला मी आंधळा आहे, त्याचे डोळे उघडले, त्याचं जीवन पवित्र झालं. तर बाकीच्या सगळ्या लोकांना हे कळलं नाही. याचं कारणच होतं की त्या लोकांनी आपल्या जीवनातली अपवित्रता काढून टाकलेली होती. आज मी तुम्हाला शास्त्र उलगडण्याविषयी किंवा शास्त्र समजण्याविषयी या गोष्टी सांगितल्या. त्या प्रश्नाचं उत्तर असं आहे मी कुठून आलो आणि मी कुठे जाणार. मी स्वर्गातून आलो आणि मी स्वर्गामध्ये जाणार. हालेलुया. स्वर्गापासूनच मी आलेलो आहे. कारण बायबल सांगतं आत्मा हा परमेश्वराने दिलेला आहे आणि परत एकदा तो देवाकडेच आहे. हालेलुया. परमेश्वर स्वर्गामध्ये राहतो आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा आपण जाणार आहोत. पण ह्या प्रश्नाचं उत्तर सतत आपल्या अंतःकरणामध्ये असण्यासाठी आपल्याला शास्त्र जाणावं लागेल. शास्त्राचा उलगडा करावा लागेल. त्याशिवाय तुम्हाला ह्या प्रश्नाची खात्री राहणार नाही, या उत्तराची खात्री राहणार नाही की मी स्वर्गातून आलो खरा पण मी स्वर्गात जाणार की नाही याच्याविषयी तुम्ही भ्रमात पडा जर तुम्हाला शास्त्राचा उलगडा झाला नसेल तर. पण समजा तुम्हाला उलगडा झाला तर तुम्हाला ह्या प्रश्नाच्या उत्तराची खात्री असेल की मी स्वर्गातून आलो आणि मी स्वर्गात जाणार. मी स्वर्गातून आलो आणि मी स्वर्गात जाणार. येशू म्हणाला तुम्ही कुठे जाणार मी कुठे जाणार हे मला ठाऊक आहे. कारण मी पवित्र जीवन जगतो. मला ठाऊक आहे माझा भरोसा देवावरती आहे आणि मी माझ्या जीवनामध्ये त्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी करत आहे. मी माझी मसलत जी आहे ती माझी मसलत चुकीची मसलत नाहीये तर माझी चांगल्याची मसलत आहे. आणि त्या मसलतीमुळे मी भ्रांतीत पडणार नाही तर माझं जीवनामध्ये स्पष्टीकरण असेल. हालेलुया. सतत पाठलाग करणारे जे पातक आहे त्या पातकापासून मी लांब राहणार. हालेलुया. प्रभू तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी सतत मदत करो, सहाय्य करो. या आपण बंद करूया.